तर आज आपण काही टेक्निक्स टू अचीव पब्लिक स्पीकिंग स्किल्स इन इंग्लिश कशा प्रकारे हे जे कौशल्य आहे तर ते आत्मसात करायचे काय तंत्र आहे तर हे आपण आज पाहूया. लर्न की इंग्लिश फ्रेजेस फॉर स्पीचेस. वी हॅव टू लर्न जे काही की फ्रेजेस आहेत. उदाहरणार्थ कसं सम ऑफ अस मे हॅव द फिअर ऑफ व्हॉट इफ in giving a talk in English before a group. What if I sound boring? काय मी बोलल्यानंतर लोकांना बोर होईल. व्हॉट इफ आय गो टू ब्लँक. जर मी ब्लँक झालो तर काय होणार. कसं मी ओव्हरकम करू. टू ओव्हरकम दिस फिअर यू शुड लर्न द मेमोराइज की फ्रेजेस. मग त्यासाठी तुम्ही की फ्रेजेस जे आहेत महत्वाचे जे काही शब्द आहेत तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं. इफ यू रिहर्स देम वेल तर तुम्ही रिहर्स त्याचं अशा पुढे करत राहिलात रिहर्स देम वेल यू विल बी एबल टू रिमेंबर अँड यूज देम इझिली इन क्रिटिकल मोमेंट्स. तेव्हा आपल्यावर अशी वेळ येते गंभीर की आपल्याला काही सुचत नाही किंवा काय बोलावंही समजत नाही किंवा आपण एकदम ब्लँक होतो. आपल्याला असं वाटतं की लोकांना जे श्रोत्यांना बोर व्हायले आपलं स्पीच. मग अशा वेळेस आपला आत्मविश्वास हा कमी होतो. मग त्यावेळेस आपण काय लक्षात ठेवायचं आणि आपण कमांडिंग पोझिशन ला कसं यायचं तर हे दिस विल सर्टनली बूस्ट युअर कॉन्फिडन्स. यू मे ट्राय रेकॉर्डिंग युअर सेल्फ while practicing these phrases and get feedback from other people. आणि दुसऱ्याकडून जे काही फीडबॅक काय आहे व तुमचं काय मत आहे त्यांचं आपण इन्क्लूड करून पुन्हा आपण इम्प्रोव्हाइज स्वतःला करू शकतो. तर फ्रेजेस कोणकोणते आहेत. फॉलोइंग आर सम फ्रेजेस फॉर डिफरंट स्टेजेस ऑफ अ पब्लिक स्पीच. ओपनिंग स्टेज काय आहे. स्टार्टिंग is challenging at times as it demands drawing attention of the audience. की अटेन्शन कसं आता तुम्ही एक स्पीच यांचं पहा म्हणजे तुम्हाला एक कळेल की अटेन्शन कसं ड्रॉ या ठिकाणी मेरिल स्ट्रीप जी ऍक्ट्रेस आहे हॉलिवूडची तिचं स्पीच ऍट गोल्डन ग्लोब्स आणि जे काही इंट्रोडक्शन एक जे काही वुमन देते एक लेडी देते तर ते त्यांनी तर ते अट्रॅक्ट ऑडियन्स कसं होतात तर यामध्ये तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर थँक यू कॅन यूज फ्रेजेस टू वॉर्म अप अँड थँक युअर ऑडियन्स. थँक यू ऑल फॉर बिंग हिअर दिस इव्हिनिंग. हे असं जे काही जे आहेत ना आपण स्मरण आपण ठेवायला हरकत नाही. आय एम हॅपी टू मीट यू ऑल टुडे. एकदम सोपे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आय कन्सिडर इट माय ऑनर that you are joining me for this presentation. हे तुम्ही काही मगअप करू शकता. After thanking the audience, it is necessary to indicate that you are going to start talking about your purpose. Some of the useful phrases कोणकोणते आहेत. Let me begin with I would like to start by telling you about today I am going to present. याचा आपण वापर हा करू शकतो जेणेकरून आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो. आपलं एक वॉर्मअप देखील आपण या ठिकाणी करू शकतो आणि एक स्वतःला एका लेवलवर आपण लीड करण्यासाठी आपण तयारी किंवा आपण तयार आपली जी काही तयारी मानसिक तयारी आपली होते. त्यानंतर आपण बघा की क्लोजिंग कसं करायचं. मेक अ पॉइंट टू थँक द ऑडियन्स वन्स अगेन बिफोर यू फिनिश युअर. जेव्हा आपल्याला स्पीच आपलं कम्प्लीट करायचं आहे तर आपण थँक करायचं. युजफुल एक्सप्रेशन्स कोणकोणते आहेत. Thank you for your time and attention. Thank you for your time and attention. I conclude my presentation. Thank you very much for listening. हे देखील असं आपण म्हणू शकतो. नंतर I would like to end my presentation here. Thanks for joining. I would be happy to respond to your questions if there are any. जर काय असेल प्रश्न वगैरे काही असतील तर ते देखील आपण विचारा असं म्हणू शकतो. I would like to end my presentation here. Thanks for joining. I would be happy to respond to your questions if there are any. Mastering the art of storytelling. Master how one can master the art of storytelling. Say for example, a sure way of engaging your audience is using the art of storytelling. आपल्याला एखादी स्टोरी छानपैकी सांगता यायला हवी. One has to master the art of storytelling. A sure way of engaging your audience is using the art of
storytelling. Sometimes the matter that you present may not hold the attention of the audience. But if you build a story about how and why certain facts exist, it serves your purpose. आपण काय एखादी स्टोरी आपल्याला सांगता यायला पाहिजे जेणेकरून ऑडियन्स हे एंगेज होऊ शकतात आपल्यामध्ये जे इन्व्हॉल्व होऊ शकतात युजिंग द आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग. समटाइम्स द मॅटर दॅट यू प्रेझेंट मे नॉट होल्ड द अटेन्शन ऑफ द ऑडियन्स. अनेकदा काय होते की आपण काहीतरी बोलत आहोत एखादे आपण कंटेंट आपण सांगत आहोत एखादे मजकूर आपण किंवा आपण भाषण देत आहोत त्याकडे अनेकदा लक्ष नसतं. पण जेव्हा आपण स्टोरी सांगू इफ यू बिल्ड अ स्टोरी अबाउट हाऊ अँड वाय सर्टन फॅक्ट्स एक्झिस्ट ते आपण स्टोरी करून जेव्हा सांगितलं तर तेव्हा ते आपल्या समोरच्या व्यक्तीचं अटेन्शन पण तेवढ्या वेळापुरतं राहतं आणि नेमकं आपल्याला काय बोलायचं आहे तर तो जो उद्देश समोरच्या व्यक्तीला सहज समजतो. म्हणजेच काय की आपण स्टोरी टेलिंग ही करायला हवी. इफ यू अनालाइज सम ग्रेट स्पीचेस अँड देअर स्टोरी कंपोनंट्स you will discover how it is done. Since it is not an art and not just a skill, it will take time for you to learn and master it. If you analyze some great speeches, काही ग्रेट स्पीचेस आपण अनालाइज केले आता तुम्हाला मी जी लिंक पाठवलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही पहा ते स्टोरी कंपोनंट्स तो कशी आहेत त्यांनी स्टोरी कशी तयार केली होती स्वतःची असेल ती कशी त्यांनी सादर केली. यू विल डिस्कवर हाऊ इट इज डन. Since it is not an art and not just a skill, it will take time for you to learn and master it. फक्त एक कला नाही एक कौशल्य नाही पण त्याला एक मास्टरी मिळवण्यासाठी एक शिकावं लागतं आणि त्यासाठी एक वेळ लागतो. सो दीज स्पीचेस आपण तुम्हाला मी पाठवलेली लिंक आहे. स्पीचेस कॅन हेल्प यू अंडरस्टँड अ गुड स्टोरी अँड अप्लाय द प्रिन्सिपल्स ऑफ बिल्डिंग युअर स्पीच. लर्न बॉडी लँग्वेज. त्यानंतर आपण बॉडी लँग्वेजकडे लक्ष द्यायला हवं. आपली देहबोली कशी आहे आपली ढब कशी आहे आपलं पोस्चर असेल आपली बसण्याची जी उभं राहण्याची जी काही शैली आहे ती कशी आहे. आपण माईक आहे तो किती 6 ते 4 इंच लांब असावं एकदम माईक आपण जवळ येऊन बोलू नये कारण मग ते व्हॉइस कसं होतो आपला ब्रेक होऊ शकतो आणि समोरच्या व्यक्तीला व्यवस्थित आवाज आपला येऊ शकत नाही. बॉडी लँग्वेज कशी असावी कसं आपण उभं राहावं आपण एकदम सेल्फ कॉन्फिडंट आपल्यामध्ये आहे अशा प्रकारे जर आपण उभं राहिलो तर समोरच्यावर व्यक्तीवर प्रभाव हा सकारात्मक पडतो आणि त्या व्यक्तीला काहीतरी बोलायचं आहे हे लगेचच समजतं. जर आपण वेगळी आपली पोज असते की आपला जो काय आपण स्वतः वाकत आहोत तर आपल्याला असं वाटतं की समोरच्याला काय आत्मविश्वास गेला की काय की. सो टू एक्सप्रेस कॉन्फिडन्स वेन यू स्पीक इन पब्लिक युअर बॉडी लँग्वेज इज अ वे ऑफ कम्युनिकेटिंग युअर बिलीफ इन युअर ओन ॲबिलिटी अँड युअर ओपिनियन. The impact depends on how well you understand and use body language. देहबोली तुमची कशा प्रकारे वापरता त्याची काय ॲबिलिटी आहे तर त्या प्रकारे जे आहे तर तुम्ही त्याचा वापर करून इम्प्रेसिव्ह हे बोलायला हवं. रूल्स फॉर फिजिकल rules are there for physical communication that may change according to culture. Audiences in an English speaking environment may have a specific understanding of the body language. You need to be aware of it. So audience in an English speaking environment may have a specific understanding. The specific understanding of the body language ही महत्त्वाची आहे. You need to be aware of it. की आपल्याला हे माहिती. So watch videos of great speakers and notice how they use posture, hand movements and eye contact. आता जे तुम्हाला लिंक पाठवलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ पहा नोटीस करा की पोस्चर कसं त्यांचे हँड मुवमेंट आय कॉन्टॅक्ट ट्राय टू यूज इट इन युअर आणि हेच तुम्ही तुमच्या स्पीचमध्ये ह्याचा वापर करू शकता. सो युजिंग पॉजेस अँड स्ट्रेसेस याचा वापर कसा करावा तर इन पब्लिक स्पीकिंग पॉजेस कॅन लिव्ह अ गुड इम्प्रेशन. जे काही पॉज आहेत एक गुड इम्प्रेशन तयार होतं. इफ यू नो वेन हाऊ अँड हाऊ ऑफन यू शुड मेक यूज ऑफ पॉजेस इन युअर स्पीच. तुम्हाला एक ॲक्युरेसी तुम्हाला साधता यावी. केव्हाही थांबून उपयोगाचं नाही. केव्हा थांबायचं कुठे थांबायचं
कोणत्या ठिकाणी पॉज घ्यायचा, तर ह्याचा वापर जर आपला प्रेझेन्स ऑफ माइंड ने आपण जर ठरवलं किंवा आपण ठिकाणी गेलो तर आपण व्यवस्थित त्याचा वापर हा करू शकतो. सो well thought of pauses provide breaks within your talk and give the audience time to process your ideas. Sometimes they also help to build up or release the pressure. ते आपलं प्रेशर देखील यामुळे कधी कधी कमी होतं. So well thoughts of pauses provide breaks within your talk. पुढे आपल्याला ब्रेक किंवा एक थोडासा अवधी जो निवांत किंवा वेळ आपल्याला मिळतो आणि ऑडियन्सला देखील थोड्या आयडियाज त्यांच्या मनामध्ये जनरेट होण्यासाठी मदत होते आणि काही वेळेस दे ऑल्सो हेल्प टू बिल्ड अप और रिलीज द प्रेशर. ते आपलं जे काही प्रेशर किंवा आहे मनावरचं जे काही ताण आहे तर ते देखील तो देखील कमी होतो. तर इफ यू हॅव नोटीस what we have noticed, stand-up comedians use the techniques of pauses. पॉजेसचा आपण नेहमी वापर आपल्याला करता यायला हवा. जनरल ॲडवाइस इज टू पॉज. A general advice is to pause. So after introducing keywords and important ideas, while transitioning from one idea to another, आपल्याला एक आयडिया कडून दुसऱ्या आयडिया कडे जायचं आहे तर तेव्हा आपल्याला कीवर्ड्स आणि इम्पॉर्टंट आयडियाज जे आहेत यांचा वापर करायला हवा. आफ्टर नोटिंग समथिंग इज अ व्हिज्युअल चार्ट हे असेल ते कॉन्टेक्स्ट नुसार आपण हा त्यामध्ये बदल हा करू शकतो. वर्ड स्ट्रेस स्पेशली इन इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ not only gives a rhythm to your speech but helps the audience understand it. The absence or wrong use of a word stress can lead to the distraction of your audience. Hence, while practicing your speech, pay attention to pauses and stresses. आपलं जे काही अटेन्शन आहे पॉज किंवा जे स्ट्रेस वर हे असायला हवं. कारण अनेकदा काय होते की आपण काय बोलतो त्यापेक्षा आपण कसं बोलतो यास खूपच महत्व आहे. अब्सेन्स ऑर रॉंग यूज ऑफ वर्ड्स आणि रॉंग यूज ऑफ स्ट्रेस मुळे जर आपण वेगळ्या पद्धतीने देखील तेच आकलन थँक्यू असं स्ट्रेस थोडा वेगळा दिला की त्याचा अर्थ देखील बदलतो. यू लीड टू द डिस्ट्रॅक्शन ऑफ युअर ऑडियन्स. किंवा ऑडियन्स आपण डिस्ट्रॅक्शन होऊ शकतात किंवा त्यांचं लक्ष हे विचलित होऊ शकतं. Hence, while practicing your speech, pay attention to pauses and stress. आपण pauses कुठं देतोय किंवा स्ट्रेस कुठं देतोय, ज्या ठिकाणी हवा स्ट्रेस त्याच ठिकाणी द्यायला हवा. एखाद्या शब्दावर अब्सेंट टेन्शन त्याच ठिकाणी येत असतो तो नॅचरल, तो अननेसेसरी येऊ नये. सो हाऊ टू परफेक्ट and what you have to perfect, you have to get mastery over it by only practice. Practice makes a person perfect. असं म्हणतात. The best way to improve your English public speaking is undoubtedly practicing speech in English. तुम्ही practice before a mirror, before a camera, or a person you are comfortable with. ज्यांच्यासोबत मला असं कम्फर्टेबल वाटतं तर त्यांच्यासोबत तुम्ही त्यांच्या समोर तुम्ही बोलू शकता. इफ यू रेकॉर्ड युअर स्पीच यू कॅन वॉच इट अँड फाइंड आउट एरियाज ऑफ युअर इम्प्रुव्हमेंट. सो यू कॅन फॉर्म or join a group that encourages public speaking and practice your skill. एखादी ग्रुप जॉईन करायला हवा त्याच्यात ते पब्लिक स्पीकिंग हे कशा प्रकारे करायला हवी, त्या प्रकारचे जे काही स्किल लागतात, प्रॅक्टिस कशी लागते, त्याचा आपण ग्रुपमध्ये जर आपण जॉईन झालो तर त्याचा आपण वापर देखील चांगल्या प्रकारे करू शकतो. सो पब्लिक स्पीकिंग इन इंग्लिश इज सर्टनली नॉट अन इम्पॉसिबल. अशक्य अशी गोष्ट नाही आहे. ऑल यू नीड टू डू इज एम्प्लॉय दीज टेक्निक्स अँड प्रॅक्टिस. आपले हे वरील आपण जे काही टेक्निक्स पाहिल्या त्याची जर आपण वेळोवेळी प्रॅक्टिस करत राहिलो ऍक्च्युअल स्टेजवर तर आपण चांगल्या प्रकारे ही जी कला आहे, अवघड अशी वाटते, अवघड तर आहे, वक्ता हा लाखामध्ये एक असतो असं आपण म्हणतो. कारण त्यासाठी त्या प्रकारची मेहनत, कष्ट
आणि एक कन्सिस्टंट आपले नियमित जो सराव आहे तर तो खूप म्हणजे खूपच असायला हवा, जेणेकरून ज्या संधी आपल्याला येतात त्या संधी आपण सदुपयोग करायला हवा, तरच आपण ही जी कला आहे तर ही आत्मसात करू शकतो. आणि ह्या कलेचं एक समाधान हे वेगळं आहे. तर आपण पाहूया की हाऊ आता ही कला जी आहे अनालिसिस आपण कसं करू शकतो. उदाहरणार्थ ओपनिंग आहे, वॉर्मिंग अप कसं करायचं, एक्नॉलेजमेंट ऑफ द ऑडियन्स. उदाहरणार्थ कसं आहे, डिअर फ्रेंड्स, थँक यू फॉर बिंग हिअर. आय एम आम्रपाली शिंदे अँड आय एम, जे काही तुमचं नाव आहे तर ते तुम्ही हे करू शकता. आय एम रनिंग फॉर स्टुडंट्स काउन्सिल प्रेसिडेंट. आय एम हिअर टू ब्रिंग अबाउट अ चेंज, अ पॉझिटिव्ह अँड डिझायरेबल चेंज इन आवर कॉलेज. आपण सुरुवात ही वॉर्मिंग अप कसं करू शकतो, लोकांना कसं आपण विश्वासात ठेवू शकतो, हे कॉन्टेक्स्ट नुसार हे बदलू शकतं. पर्पज काय आहे, I have been at STC College for 2 years, and hence most of you know me or have at least seen me around the college. I have opportunity to interact with the principal, administrative staff, and teachers. I have seen that this glorious college needs and things can be changed for better. Purpose आपण काय आहे तर यामध्ये आहे. त्यानंतर आपण पाहिलं की the speaker builds the case or her candidature by making her past experiences relevant to the present time. So I have been at STC College for 2 years, and hence most of you know me or have at least seen me around the college. I have had the opportunity. The speaker talks about her abilities as a leader. I have visited various colleges to represent the college in cultural, sports, and social activities. My interaction with students from these many colleges has introduced me to new ideas. I can bring these ideas to the center stage of HPC. I strongly believe that I can be a strong bridge. You and the authorities. Together we can make our experience better. बघा, द स्पीकर टॉक्स अबाउट द प्रॉब्लेम कसा हे करतो, ऑफर अ सोल्युशन, आणि सोल्युशन पण कसं सांगतो. द स्पीकर यूज रेटॉरिकल स्टाईल टू एम्फसाइज द इम्पॉर्टन्स ऑफ ऑडियन्स, यू अँड हर कमिटमेंट. ही कशी आहे, देर इज वन थिंग दॅट हॅपन्स इन मेनी other colleges but not our college. Has anyone ever asked that you want to do for college? Has anyone ever asked how you want to help your fellow students? I will take this role with all seriousness. I will listen to your problems. I promise I will take your comments seriously. I promise I will be your voice. I promise. Conclusion kasa आहे, assurance kasa आहे of change. I strongly feel that I can bring a lot of good to the students community at STC. अपील कसं करायचं आहे, to someone who will seriously represent you and not treat it like just another activity. Choose what your logic is choosing. Vote Amrapali for Students Council President and LEC Winds of Change Flow In. So let winds of change flow in. कशा प्रकारे वक्ता जो आहे तर आपल्या एका मताशी एकरूप करतोय. तर let us see some of the examples so that we can realize what the speech is. Therefore, I just dream that one day every valley shall be exalted, every hill and mountain shall be made low, the rough places will be made plain, and the crooked places will be made straight, and the glory of the Lord shall be revealed, and all the flesh shall see it together. This is our hope. This is that I go back to the south here with this faith. We will be able to hew out of the mountain of despair a stone of hope. With this faith, we will be able to transform the jangling discords of our nation into a beautiful symphony of brotherhood. With this faith, we will be able to work together, to pray together, to struggle together, to go to jail together,
to stand up for freedom together, knowing that we will be free one day. This will be the day when all of God's children be able to sing with new meaning, my country tears of thee. Sweet land of liberty of thee I sing. Land where my fathers died, land of the pilgrims cry. From every mountainside, let freedom ring. And if America is to be a great nation, this must be true. So let freedom ring. From the prodigious hilltops of New Hampshire, let freedom ring. From the mighty mountains of New York, let freedom ring. From the heightening Alleghenies of Pennsylvania, let freedom ring. From the snow-capped Rockies of Colorado, let freedom ring. From the curvaceous slopes of California. But not only that, let freedom ring from Stone Mountain of Georgia. Let freedom ring from Lookout Mountain of Tennessee. Let freedom ring from every hill and molehill of Mississippi, from every mountainside. From every state and every city, we will be able to speed up that day when all of God's children, black men and white men, Jews and Gentiles, Protestants and Catholics, will be able to join hands and sing in the words of the old Negro spiritual, free at last, free at last, thank God Almighty. Good afternoon, and thank you, and wow. I am so privileged and so honored to be sharing this afternoon with all of you and these incredibly amazing women that are being honored today. I'd like to extend my congratulations to each one of you, Octavia, Michelle, Kelly, Patty, and all 50 women that have been included in the Impact Report. Your achievements not just inspire me, but also so many others to work harder, to be better, and to make a dent wherever we can. So I'm very, very proud to be standing alongside of you. So in life, you know, there are moments when you stop and ask yourself, how did I get here? Like, why am I standing here? Well, this is definitely one of those moments for me. And I find myself going back to the beginning, back to my roots. I was born to incredible parents. Amazing parents who served as doctors in the Indian Army. I was the firstborn. And as far back as I can remember, I made my parents very proud and happy 99% of the time. Okay, slight exaggerations of personal achievements are allowed from time to time, don't you think? My brother was born a few years later, and even then, nothing changed for me. We were both given equal opportunities. And I want to emphasize this. I want to really emphasize this for you because I don't think a lot of people might understand that being equal might seem very normal. But where I come from, India, and a lot of developing countries around the world, more often than not, this is an exception. It's actually a privilege. My first experience of the glaring disparity between boys and girls came at a very, very young age. I grew up in a middle-class family with extremely philanthropic parents who constantly reminded me and my brother how lucky we were and how giving back to those who were less fortunate was not a choice. It was a way of life. I was 7 or 8 years old when my parents started taking me on these visits in a traveling clinic to developing communities around and villages around the city that we lived in called Bareilly.
We were packed into this ambulance, and my parents would provide free medical care to people who couldn't afford it. My job at the age of 8 was assistant pharmacist. So I would count all the medicines, put them in an envelope, and give it out to patients. And I really took my job very seriously, very seriously. But the more I went on these expeditions, the more I began to notice the simplest things that distinguished a boy from a girl or a man from a woman. For example, girls were pulled out of school when they hit puberty because they were considered ready for marriage and babies. That's 12 and 13, while boys still enjoyed their childhood. Or basic human rights, such as healthcare, were denied just because women. Let's call this whole experience trigger number 1 for me. Fast forward a few years and many, many triggers in between. Like a producer director, for example, early on in my career, I must have been about 18 or 19, telling me that if I didn't agree to the ridiculous terms or painfully low salary in his movie, that he would just replace me. Because girls are replaceable in the entertainment business.